नमस्कार मित्रांनो वाया मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पंतप्रधान आवास योजनेमार्फत नवीन यादी जाहीर झालेली आहे आणि त्या नवीन यादीमध्ये कोणाकोणाचे नाव आलेले आहेत। त्यानंतर पहा, ज्यांचे नाव आले असतील त्यांना जे आहे आता 50,000 रुपये पहिल्यापेक्षा जास्त वाढीव अनुदान भेटणार आहे। पहिलं अगोदर जे आहे ते कमी अनुदान भेटत होतं आणि त्यामध्ये शासनाने सरकारने जे आहे आता म्हणजे घर बांधण्यासाठी जो मटेरियल लागतं, ज्यामध्ये खडे आहे, वीट आहे, लोखंड आहे, या सर्व वस्तूंचे जे आहे ते भाव वाढल्यामुळं सरकारने पहिल्यापेक्षा जास्त वाढीव अनुदान दिलेलं आहे। 50,000 रुपये अतिरिक्त अनुदान वाढ भेटणार आहे लाभार्थ्यांना। तर या ठिकाणी पहिल्यांदा आपण बघणार आहोत की तुमची गावातील यादी कशी बघायची, तुमचं नाव कसं चेक करायचे, लाभार्थी यादीमध्ये आलंय का नाही किंवा केव्हा येईल ते पण चेक करता येते। जर तुमचं नाव आलं असेल तर तुम्हाला हप्ता भेटलाय का नाही ते पण पाहता येते आणि हप्ता जर भेटला नसेल तर त्यामध्ये कारण काय आहे, तुमचं नेमकं अकाउंट बरोबर नाही आहे का, तुमचं पासबुक बरोबर नाही का, तुमचं या ठिकाणी स्टेटस पाहता येते। तर तुम्हाला स्टेटस तुम्ही पाहू शकतात आणि जर तुम्हाला हप्ता भेटला असेल तर तुम्हाला हे 50,000 रुपये अतिरिक्त अनुदान वाढ भेटणार आहे की नाही हे पण तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे। त्यामुळे संपूर्ण माहिती जी आहे ती ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बऱ्याच साऱ्या घरकुल लाभार्थ्यांच्या ठिकाणी कमेंट येत होत्या की सर आम्हाला हे 50,000 रुपये अतिरिक्त अनुदान वाढ भेटणार आहे की नाही। तर तुम्हाला ह्या आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा, तुमच्या लक्षात येईल 50,000 रुपये अतिरिक्त वाढीव अनुदान भेटणार आहे की नाही। चला मित्रांनो, उशीर करता डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूया। चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी। तर आपण पहिल्यांदा आपल्या मोबाईलच्या जे आहे ते डॅशबोर्ड होतो, तुम्ही स्क्रीन या ठिकाणी पहा, तुम्हाला स्क्रीन दिसत आहे मोबाईलची। मला पहिल्यांदा काय करायचे, तुमचं गावातील यादी किंवा तुमचं नाव चेक करायचं असेल तर पहिल्यांदा तुमच्या मोबाईलच्या गुगल ब्राउझरमध्ये यायचं आहे आणि त्या ठिकाणी आल्यानंतर IAY असं टाकायचं आहे। त्यानंतर तुम्हाला जे आहे ते सर्च या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी मी सर्च केलेलं आहे, या ठिकाणी पाहू शकतात। असं तुम्हाला सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर जे आहे ती पहिली वेबसाईट येत आहे PMAYG, ह्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे। पहिल्या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा साईडला 3 रेषा दिसतात, 3 रेषेवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, आवाज सॉफ्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पहा 2 नंबरचा ऑप्शन आहे रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे। आता रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी भरपूर असे ऑप्शन भेटणार आहेत। तुम्ही या ठिकाणी संपूर्ण ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहेत, परंतु त्यापैकी तुम्हाला सर्वात शेवटचं ऑप्शन जे आहे ते या ठिकाणी या तुम्हाला सांगतो, सर्वात 2 नंबरचा ऑप्शन सोशल ऑडिट रिपोर्ट, या ठिकाणी तुम्हाला पहिल्या नंबरचं ऑप्शन दिसत आहे बेनिफिशरी डिटेल फॉर व्हेरीफाय। या ठिकाणी हे पहा बेनिफिशरी डिटेल फॉर व्हेरीफाय हे तुम्हाला ऑप्शन दिसते वरच्या साईडला, ते तुम्ही जे आहे त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे आहे ते असा इंटरफेस येणार आहे। या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो। तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कारण की अशाच घरकुलचे नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवरती भेटत असतात। आणि तुम्हाला घरकुलचा लाभ भेटलाय का नाही आणि ह्याच्या अगोदर तुम्हाला म्हणजे तुम्ही घरकुलसाठी अर्ज केला होता का नव्हता, कारण की नवीन घरकुलसाठी अर्ज या ठिकाणी सुरू झालेले नाहीत, परंतु अगोदर सर्वे झालेला आहे। त्यासाठी नवीन घरकुलची यादी आणखीन आता दररोज अपडेट होत आहे आणि नवीन घरकुलची नावं या ठिकाणी येत आहेत। तुम्ही जर सर्वेमध्ये नाव दिलं असेल तर जे आहे त्या ठिकाणी पहा महाराष्ट्र राज्य निवडलेलं आहे। त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे, तुमचा जो जिल्हा असेल तुम्ही या ठिकाणी निवडू शकता। मी जे आहे ते आमचा जिल्हा निवडलेला आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे, जो तालुका असेल तुम्ही तो तालुका निवडायचा आहे। आता जिल्हा निवडला आहे, राज्य निवडलं, जिल्हा निवडला, तालुका निवडला आहे, आता गाव निवडायचं आहे। या ठिकाणी पहा काय कारणास्तव जे आहे त्या ठिकाणी हे संपूर्ण ब्लर दिसत आहे, तुम्हाला गावाच्या तालुक्याचे नाव दिसत नाहीये, कारण की सिक्युरिटी कारणामुळे तुमच्या गावातील तुमच्या या ठिकाणी तुम्ही तुमच्या मोबाईलवर क्लिअर पाहू शकतात, परंतु तुम्ही काय कारणास्तव हे तुम्हाला दिसत नाहीये, ब्लर केलेलं आहे सिक्युरिटी कारणामुळे। तुमच्या गावातील तुमच्या मोबाईलवर तुम्हाला स्पष्ट दिसणार आहे, त्याची काय अडचण येणार नाही। फक्त मी सांगत आहे त्या प्रकारे तुम्ही चेक करत चला। आता तुम्हाला तुमच्या गावाचं नाव या ठिकाणी क्लिक करायचं आहे। आता गावाचं नाव क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे काय करायचं, या ठिकाणी सिलेक्ट, तुम्हाला कोणत्या वर्षीचं घरकुलची यादी पाहिजे आहे ते या ठिकाणी हे करायचं, सिलेक्ट करायचं आहे। तर आपण जे आहे ते 2025, 26, 26, 27 यापैकी तुम्हाला कुठलंही या ठिकाणी निवडता येणार आहे। या ठिकाणी निवडलेलं आहे। आणि त्यानंतर पहा वरच्या साईडला जे आहे ते प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हे ऑप्शन दिसते वरच्या साईडला, या ठिकाणी पाहू शकतात। पहिल्यांदा जे आहे ते ऑप्शन प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हे ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे, ते निवडलेलं आहे। त्यानंतर पहा खाली सबमिट ऑप्शन दिसत आहे, या सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर सबमिट ऑप्शनवरती क्लिक केलं तर अशा प्रकारे तुमच्या समोर जे आहे ते ही यादी येणार आहे। तुम्ही पहा ही यादी तुम्हाला ब्लर दिसत आहे, परंतु या ठिकाणी तुमच्या गावातील ही यादी, तुमचे नावं या ठिकाणी दिसत आहेत। त्यानंतर पहा तुम्हाला आता नावं जे आहे ते मी साईडला सारलेले आहेत, आता ब्लर जे आहे तुम्हाला इथून पुढे तुम्हाला क्लिअर दिसणार आहे। मी नावामुळे जे आहे ते हे संपूर्ण ब्लर केलेलं होतं, दिसत नव्हते तुम्हाला नावं,
कारण की सिक्युरिटी कारणामुळे जे आहे ते नावं दाखवता येत नाहीत, परंतु तुम्हाला बाकीचे जे डिटेल आहे की घरकुलचा लाभ कधी भेटलेला आहे आणि त्यांना जे आहे ते 50,000 रुपये अनुदान वाढ कुणाला भेटणार आहे हे या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह पाहता येणार आहे। तर या ठिकाणी पहा तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवतो की कोणत्या लाभार्थ्यांना हे जे आहे ते 50,000 रुपये अनुदान वाढ भेटणार आहे। तर या ठिकाणी पाहू शकतात ज्यांचे घरकुलं ज्यांना आता इथं या ठिकाणी पहा काहींना 1,20,000 आणि 1,70,000 ह्यामध्येच फरक पहा। या ठिकाणी तुम्हाला झूम करून दाखवतो। तर या ठिकाणी वरच्या साईडला पहा सगळ्यात वर जे आहे त्या ठिकाणी पाहू शकतात 1,70,000 भेटलेले आहेत आणि त्यानंतर त्याच्या खाली जे आहे ते 1,20,000, त्यानंतर 1,70,000 1,70,000 आणि शेवटला जे आहे ते 1,20,000 म्हणजे 1,20,000 जे आहे ते जुन्या लाभार्थ्यांना भेटलेले आहेत आणि 1,70,000 जे आहे समजा या ठिकाणी पाहता जुन्या लाभार्थ्यांना किती आहे 1,20,000, त्यामध्ये 50,000 टाकल्यानंतर किती होतात 1,70,000 म्हणजे जे नवीन लाभार्थी आहेत या ठिकाणी पहा 1,70,000 वर जे आहेत ते नवीन लाभार्थी आहेत त्यांना 50,000 रुपये अतिरिक्त अनुदान वाढ भेटणार आहे, भेटलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी लाईव्ह प्रूफ पाहू शकतात। हे जे आहे ते मी तुम्हाला डायरेक्ट वेबसाईटवरून दाखवत आहे, या ठिकाणी काही स्क्रीनशॉट नाही किंवा काही नाही, या ठिकाणी तुम्ही लाईव्ह पाहू शकता की म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे। परंतु हे कोणत्या लाभार्थ्यांना भेटत आहे हे पण तुम्हाला पाहायचं आहे, कारण की जे या ठिकाणी पहा ज्यांना नवीन घरकुल भेटलेलं आहे 2024च्या नंतर 24-25 नंतर त्यांना 50,000 रुपये अतिरिक्त अनुदान वाढ भेटणार आहे। या ठिकाणी पहा अशा प्रकारे। आता तुम्हाला कधी भेटले हे कमेंट करून सांगा। तुम्हाला जर 2024च्या अगोदर भेटला असेल तर याचा लाभ तुम्हाला 50,000 रुपये अतिरिक्त अनुदानाचा वाढ भेटणार नाही आहे, हे लक्षात ठेवा। जर तुम्हाला 2024 नंतर घरकुल मंजूर झाला असेल तर तुम्हाला जे आहे ते हे 50,000 रुपये अतिरिक्त अनुदान वाढ भेटणार आहे। हे 50,000 रुपये अतिरिक्त अनुदान वाढ कसं भेटणार हे तुम्हाला थोडक्यात लाईव्ह प्रूफ पण दाखवतो। मला जे आहे आता हे 1,70,000 म्हणजे 50,000 रुपये अतिरिक्त अनुदान वाढ कशा प्रकारे भेटणार आहे हे पण दाखवतो, कारण की हप्ते कोणत्या टप्प्याने कोणत्या टप्प्याने भेटणार हे पण मला लाईव्ह दाखवणार आहे। या ठिकाणी पहा लाईव्ह प्रोसेस तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे की कोणत्या लाभार्थ्यांना हे 50,000 रुपये अतिरिक्त अनुदान वाढ भेटत आहे। तर मी जे आहे ते या ठिकाणी नंबर टाकलेला आहे घरकुलचा, त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाकवा आणि सबमिट करतो। तर या ठिकाणी पहा तुम्हाला जे आहे ते सबमिट केलेलं आहे सक्सेसफुल आणि आता या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला हप्ता कसा भेटणार आहे ते पण दाखवतो। तर या ठिकाणी पाहू शकतात की लाभार्थ्यांना जे आहे ते पहिल्यांदा जे आहे ते या ठिकाणी 15,000 रुपये भेटलेले आहेत, त्यानंतर 70,000 भेटलेले आहेत, त्यानंतर 30,000 भेटलेले आहेत आणि नंतर जे आहे त्या ठिकाणी 5,000 रुपये भेटलेले आहेत। त्या ठिकाणी पाहू शकतात आता हे किती झालेले आहे तुम्ही पाहू शकतात, म्हणजे 1,20,000 रुपये हे झालेले आहेत। आता ह्यांना जे आहे ते आणखीन 50,000 रुपये अतिरिक्त अनुदान वाढ भेटणार आहे, परंतु त्यामध्ये विषय असा आहे की त्यामध्ये सौर ऊर्जा आहे घरावर लावण्यासाठी, त्यासाठी काय पैसे भेटणार आहेत आणि भेटणार आहेत आणि कोणत्या लाभार्थ्यांना भेटणार आहेत। आता तुमच्या गावातील यादी कशी बघायची हे पण तुम्हाला समजलं आणि 50,000 रुपये अतिरिक्त अनुदान वाढ कोणाला भेटणार आहे हे पण तुम्हाला या ठिकाणी समजलेलं आहे। तर नक्कीच तुम्हाला संपूर्ण अपडेट कशी वाटली थोडी पण तुम्हाला माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला घरकुलचा लाभ भेटलाय का नाही हे नक्कीच कमेंट करून सांगा। आणि तुम्हाला घरकुल कोणत्या साली मंजूर झाला आहे किंवा तुम्हाला घरकुलच भेटलं नाही आहे हे पण आम्हाला कमेंट करून सांगा, कारण की आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घरकुलासाठी ऑनलाईन अर्ज किंवा ऑफलाईन अर्ज कसे करायचे संपूर्ण माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इथून पुढे पण असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटत पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।